कसे आहात सर्वजण? मजेतच असताल, हो की नाही? मतदान आहे, जवळ येत चाललेले हे मतदान. आणि मतदानामुळे वस्त्या वस्त्यांमध्ये आणि अनेक ठिकाणी वातावरण खूप गरम झालेले. गरम म्हणजे हा त्या पार्टीचा कार्यकर्ता, तो त्या पार्टीचा कार्यकर्ता. जी लोक एका वस्तीमध्ये गुण्यागोविंदाने राहतात, त्यांच्यामध्ये पार्टीवाल्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे नाही का, पार्टी, ही पार्टी, ती पार्टी. तर असू द्या, हे काही 8-10 दिवसाचं वातावरण आहे. ह्याच्यामुळं आपण आपल्या वस्तीतल्या लोकांशी हे नाही करायचं, नाही का. आज ते येतील नेते लोक, उद्या ते जातील. 16 तारखेच्या नंतर आपल्या वस्तीमध्ये कोणीच येणार नाही आणि कुठल्याच वस्त्यांमध्ये जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये कुठलाच नेता येणार नाही किंवा म्हणणार नाही आमच्यावर लक्ष राहू द्या मावशी, आमच्यावर लक्ष राहू द्या मामा, आमच्यावर लक्ष राहू द्या काका आजोबा, असं कोणीच म्हणणार नाही. कारण का 15 तारखेपर्यंतच ते आपल्याला म्हणणार आहे लक्ष असू द्या मावशी, बघा आमचा ही निशाणी, हा का. आणि मग आपण पण म्हणतो हो हो आम्ही बघूया, आता 4 लोकांना मतदान द्यायचं तर आम्ही देऊ त्यातल्या त्यात लोकांना, कोणाला द्यायचं त्यांना, हो की नाही. तर मला सर्व कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, तुम्हाला जिथून काही कुठं काम करायचे करा, पण आपली वस्ती सगळ्यात पहिली मोठी. आपला शेजार धर्मच, म्हणजे आपण ज्या वस्तीत राहतो तिथं आपलं मोठं. उद्या दुःख सुख आलं की तीच लोक आपल्याला येणार, नेता नाही येणार. नेता आला तरी 2 मिनटं येईल, थांबल आणि जाईल. येणार ती कुठली येणार? आपली वस्तीतलीच लोक. म्हणून वस्तीमध्ये राहत असताना आपण कुठल्याच कार्याचं, पक्षाचा मी आहे, तो पक्षाचा तो आहे, त्या पक्षाचा तो आहे, आपल्याला काहीच घेणं देणं नसतं. आपण कमवायचं आहे, आपल्याला खायचं आहे. 17 तारखेला कोणी आपल्याला राशन भरून देईल का घरात? म्हणाल का गॅस सिलेंडर भर, तुझं लाईट बिल भर? नाही. वर्षभर 5 वर्ष आपल्यालाच कमवायचं आणि आपल्यालाच खायचं. कोणाकडं आपण बघा जा 17 तारखेच्या नंतर, अरे 500 रुपये द्या रे जरा, मी तुमच्यासाठी एवढं पळालो. कोणी देत आहे का बघा. त्यामुळं निवडणुकीपुरतं राहायचं, त्याच्यात जास्त इन्वॉल्व्ह व्हायचं नाही, माहिती आहे का. आणि आपलं व्यवस्थित राहून आपण, आणि ही लोक आहे ना, हे एका पक्षाची नसतात भाऊ. आता जी काही जनता पक्षात आहेत ना, ती पुढं काँग्रेसमध्ये जातील, कोणी राष्ट्रवादीमध्ये जाईल. हे लोक तरी कुठं प्रामाणिक राहतात हो एका पक्षामध्ये, आहे का आजकाल? पहिली लोक होती, माहिती आहे का. पण हल्लीची लोक एका पक्षात राहत नाही, त्यांना आवडत नाही, ह्या पक्षातून उडी त्या पक्षात, त्या पक्षातून उडी ह्या पक्षात, अशी मारत असते. त्यामुळं आपलं मतदानापुरतंच राहायचं 8 दिवस त्यांच्या संगती. नंतर आपल्या वस्तीत आपल्या लोकांशी आपण जसे पहिले राहत होतो तसंच राहायचं. निवडणुका येतात जातात, लोक येतात निवडून जातात, त्यांचं काम आहे, आपलं पण काम आहे मतदान देणं, तेवढ्यापुरतं तेवढं, माहिती का. बस हेच सांगायचं होतं मला.